श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. मी तुम्हाला दाखवत आहे हे लेप किंवा क्रीम. हे क्रीम आपल्या वांग, पिगमेंटेशन, काळे डाग किंवा अनइवन स्किन असते त्याच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर हा लेप या क्रीम हे कसं बनवलं हे आता आपण बघूया. तर मी हे कसं लावते आहे हे तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनल अजूनही माझं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण मी अशा सोप्या आणि घरगुती उपाय घेऊन येत असते. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक खूपच प्रभावी घरगुती क्रीम. हे क्रीम बनवायला आपल्याला आपल्याच किचनमधल्या फक्त 4 गोष्टी हव्या आहेत. कुठे बाहेरून कुठलीही गोष्ट आणायची गरज नाही आहे. तुम्ही बाजारातनं भरपूर महागड्या क्रीम लावून बघितल्या असेल, पण एकदा ह्या क्रीमचा यूज तुम्ही लावून बघा आणि कुठल्याही रेमेडी करताना कन्सिस्टन्सी ठेवा, कंटिन्यू लावत राहते तरच तुम्हाला लवकर इफेक्ट येईल त्याचा. कोणतेही घरगुती उपाय एका दिवसात जादू करत नाही, सातत्य खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आता बघूया ही क्रीम आपण कशी बनवायची. तर आता आपल्याला लागणार आहे 2-3 बदाम, 2-3 लवंग, 1 जायफळ आणि कच्चं दूध. इथे कच्चं दूधच पाहिजे. तर तुम्ही विचाराल की याला गुलाबजल चालणार नाही का? नाही, कच्चं दूधच पाहिजे याच्यासाठी, कारण कच्चं दूध हा क्लिन्झिंग एजंट आहे. त्यामुळे आपल्याला इथे कच्चं दूध घ्यायचं आहे. तापवायच्या आधी थोडंसं काढून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ते तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे मी हे 4-5 साहित्य हे आपल्या किचनमधलेच अवेलेबल आहे. कुठलंही बाहेरून आणायची गरज नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. आणि आता आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये इथे पारीस घासायसाठी बदाम. तुम्ही किंवा कुठला सॉफ्ट दगड असेल त्याच्यावर पण तुम्ही घासू शकता. पण तुम्ही जेव्हा कुठलंही क्रीम बनवता ते अगदी स्वच्छ करून घ्या, कारण आधीच जर त्याच्यावरती धूळ वगैरे असेल तर मग आपल्या चेहऱ्याला ॲलर्जी होऊ शकते, इन्फेक्शन होऊ शकते. तर हे पारीस यूज करायच्या आधी तुम्ही गरम पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्या. आता मी घेतली आहे प्रथम बदाम. बदाममध्ये सगळ्यांनाच माहिती आहे व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात आहे. ते स्किनला पोषण देतं आणि ड्रायनेस कमी करतं. तर आता आपण ही छान व्यवस्थित घासून घ्यायची. इझिली घासल्या जाते. ही कोणती भिजवलेली बदाम नाही आहे, कच्चीच बदाम आहे, त्यामुळे ती लवकर घासल्या जाते. आणि थोडंसं राहिली शेवटपर्यंत उघडायची गरज नाही आहे, कारण ती घासल्या जात नाही. थोड्या वेळाने ती वॉश करून आपण खाऊन टाकलं तरी चालते, कारण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ह्या आपल्या ज्या खायच्या आहेत त्याच गोष्टी आपण स्किनला लावत असतो. अशा प्रकारे हे घासून घ्यायचं. आणि हे क्रीम तुम्ही फ्रीजमध्ये 4-5 दिवसासाठी बनवूनसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही वेळेवरसुद्धा बनवू शकता. जसा वेळ मिळेल तसं तुम्ही बनवून ठेवू शकता, पण जास्त बनवू नका, कमीत कमी 3 ते 4 दिवसासाठी. तर अशा प्रकारे मी बदाम घासून ठेवलेले आहे. नुसतं तुम्ही बदाम अशी घासून जरी चेहऱ्याला लावले ना तरी तुमचा चेहरा खूप छान सॉफ्ट होईल. जो चेहऱ्यावरती ड्रायनेस आलेला आहे तो भरपूर प्रमाणात कमी होईल. आता घ्यायचं आहे आपल्याला जायफळ. तर जायफळ काय करतं, आपल्या स्किनवर जे काळे डाग असतात ना ते हलके करण्यास मदत करतं. परत स्किन टोन इव्हन करते आणि नैसर्गिक ग्लो देते. जायफळसुद्धा पटापट घासलं जातं. लहानपणी आपण आपल्या बाळांना जो घुटी द्यायचो ना, जायफळ, बदाम, काजू, पारीसर घासून, अगदी तसाच हा प्रकार आहे. जसं आपल्या आई आजी बाळांसाठी नैसर्गिक पद्धतीने जायफळ घासायचं, तसंच मी इथे जायफळ, पारीसर घासून ही क्रीम तयार केलेली आहे. पूर्णपणे पारंपरिक आणि घरगुती पद्धत, कोणतेही केमिकल नाही. आता आपल्याला इथे घ्यायची आहे लवंग. यामध्ये लवंगीमध्ये ना अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. पिंपल्स आणि काळे डाग कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. ज्यांना पिंपल्स असतील ते सुद्धा ते कमी करतात. थोडं लवंगच घासायला त्रास होतो, बाकी सगळ्या गोष्टी इझिली घासल्या जातात. फक्त ते लवंगवरचं जे फूल असतं ना ते तुम्ही काढून टाका, कारण ते जर आलं क्रीममध्ये तर ते खरखर लागतं, म्हणून ते फक्त ते लवंगीचं फूल काढून टाकाल. जास्त लवंग नको. इथे तुम्ही किती क्रीम बनवता त्यावर डिपेंड आहे. 1 ते 2 लवंग पुरे आहे, कारण ती जास्त घासल्या जात नाही, थोडी लवकरच ती चापट होते. आणि आता ही क्रीम आपली तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण घेतलेले आहे जायफळ, लवंग, बदाम आणि कच्चं दूध. कच्चं दूध नैसर्गिक क्लिन्झर आहे, त्वचा मऊ आणि स्वच्छ उजळ बनवते.
आता ही क्रीम आपल्याला थोडी पातळ दिसत असेल, पण ती थोड्या वेळाने दाट होते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजून दाट होते ती. त्यामुळे तुम्ही थोडं त्याच्यामध्ये जर ती दाट झाली तर थोडं कच्चं दूध टाका आणि परत ती यूज करू शकता. पूर्ण एअरटाईट करून ठेवा तुम्ही फ्रीजमध्ये. मी परत सांगते, फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवसासाठीच बनवा, जास्त बनवू नका, कारण खूप काही वेळ लागत नाही त्याला. आता ही क्रीम तुम्ही रोज रात्री झोपताना लावायची आहे. पहिले स्वच्छ चेहरा धुवायचा आहे आणि रोज रात्री जिथे जिथे तुमचे काळे डाग आहेत, वांग आहेत, तिथे तुम्हाला लावायची आहे आणि गोलाकार अशी मसाज करायची आहे. आणि रात्रभर ती क्रीम आपल्या चेहऱ्यावरती लावून ठेवायची आणि सकाळी छान कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आणि आपलं जे डेली जे मॉइश्चर जातो ते लावून घ्यायचं. रोज रात्री तुम्ही हे क्रीम कंटिन्यू लावा, तुम्हाला 15 दिवसात फरक पडेल. आता तुम्ही म्हणाल की ह्या नुसत्या क्रीममुळेच जाईल का? तर क्रीममुळे नक्कीच जाईल, पण या गोष्टींकडे सुद्धा तुम्ही लक्ष. जास्त उन्हात फिरणं, हार्मोनल चेंजेस किंवा आपण जे चुकीची कॉस्मेटिक्स यूज करतो ते, त्याच्यानंतर झोप कमी आणि स्ट्रेस, याच्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती फरक पडतो. आणि मेन म्हणजे तुम्ही पोट साफ ठेवायचा प्रयत्न करा आणि स्ट्रेस कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. स्ट्रेसमुळे खूप आपल्या बॉडीवर त्याचा इफेक्ट होतो. तर कशी वाटली ही क्रीम? आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.